नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही देखील एमपीएससी कंबाईन 2024 ची तयारी करत असाल किंवा 25 या वर्षासाठी तयारी करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला हे माहिती पाहिजे की कंबाईन मध्ये जे काही विषय आहेत तर त्या विषयांचं महत्त्व किती आहे, त्यांना वेटेज किती आहे। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट वाइज वेटेज पाहणार आहोत आणि याच्यासाठी सर्वोत्तम आधार म्हणजे आधी झालेल्या प्रश्नपत्रिका। मग 2017 ते 2023 पर्यंतच्या ज्या काही ग्रुप बी च्या प्रश्नपत्रिका असतील ना मित्रांनो, तर त्या सर्व आपण इथे एक्सप्लेन करणार आहोत। म्हणजे कोणत्या विषयाला किती गुण आलेले आहेत, म्हणजे ज्याच्यानुसार तुम्हाला प्रत्येक विषयाची जी स्ट्रॅटेजी आहे तर ती ठरवण्यासाठी मदत होणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला विषय कोणते कोणते आहेत बघा। आपल्याला इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी। आधी बघा हे एकाच लाईन मध्ये यायचे, म्हणजे त्यावेळी त्याचं महत्त्व कमी होतं, पण आयोगाने यांना दोन वेगवेगळ्या लाईन मध्ये लिहिलेले, म्हणजेच यांचं महत्त्व आता वाढून गेलेले आहे, जे 2023 मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले। 2017 ते 2022 या कालावधीत आयोगाचा पॅटर्न जो होता तो ऑलमोस्ट सेम होता, पण 2023 मध्ये आयोगाच्या पॅटर्न मध्ये खूप सारे महत्त्वपूर्ण बदल झाले, ते देखील आपण पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पाहिलाच पाहिजे। बघा हा जो चार्ट आहे ना, तर हा चार्ट सर्व एक्सप्लेन करतो, परंतु या चार्टला आणखी थोडंसं आपल्याला डिकोडिंग जे आहे तर तो थोडंसं डिकोडिंग करावं लागणार आहे। तर बघूया आपण। बघा सगळ्यात आधी आपण पॉलिटी विषयी बोलूया। बघा पॉलिटी हा जो विषय ना, तर याला 2017 मध्ये 10 प्रश्न आले 10 मार्काला, कंबाईन मध्ये एक प्रश्न एकाच गुणाला असतो। 2018 मध्ये 10 प्रश्न 10 गुणांना, 10 प्रश्न 10 हे इथपर्यंत चालू होतं। पण 2023 मध्ये एक महत्त्वपूर्ण बदल झाला आणि या विषयाचं महत्त्व आता वाढून गेलं। जे आपलं राज्य व्यवस्था हा विषय, तर तो आता कितीला झाला मित्रांनो, तो डायरेक्ट आता आपल्याला 15 गुणांना झाला। म्हणजे याचं महत्त्व इथं वाढलेलं आहे, 5 गुण आयोगाने इथं एक्स्ट्रा दिलेले आहेत। पुढे अर्थव्यवस्था हा विषय आहे, याचे 15 म्हणजेच काय की याचे किती येतात आता 15 प्रश्न 15 गुणांसाठी येतात। म्हणजे माझा पॉलिटी, इकॉनॉमी हे दोन्ही 15 ला आहे, म्हणजे लय महत्त्वाचं आहे माझं। पुढे सायन्स हा विषय आहे, 2017 मध्ये 15, 18 मध्ये 15, 19 15, 20 15, 21 15, 22 15 आणि 23 15, म्हणजे याच्यात कुठलाही बदल जो आहे तर तो झालेला नाही। इथं देखील मला 15 प्रश्न 15 गुणांसाठीच पाहायला मिळतात। पुढे मी जातो चालू घडामोडी हा विषयाकडे। चालू घडामोडीमध्ये पण मला इथं 15 हेच दिसतात, म्हणजेच काय की मला हे 15 गुणांसाठी येतं। हा पुढचा मी इतिहास घेतो। खूप साऱ्या मुलांचा लय भारी सब्जेक्ट होता आणि मुलांना चांगले पण गुण पडत होते, पण काय झालं बघा, 2017 मध्ये 15, 18 मध्ये 15 प्रश्न येत होते, 19 मध्ये 15, 20, 21, 22, पण मला सांगा 100च प्रश्न आयोगाने ठेवलेत आणि हे वरच्या याचं हे 5 प्रश्न वाढवले ना यांनी आयोगाने, मग तो कुठून घेतला असेल त्यांनी? बघा इतिहासामधनं 5 प्रश्न कमी करून टाकले, म्हणजे इतिहासाचं महत्त्व त्यांनी कमी करून टाकलं। आता इतिहासावर फक्त 10 जे आहेत तर ते प्रश्न येतात। पुढे ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग म्हणजे आपला मॅथचा विषय, बघा 15 पण 23 ला काय झालं, 23 ला डायरेक्ट 20 प्रश्न, म्हणजे बघता का तुम्ही, डायरेक्ट 20% वेटेज देऊन दिलं तुम्हाला एका याला। म्हणजे जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर हा विषय महत्त्वाचाच आहे। जे मुलं थोडेसे स्किप करत होते, थोडे कमी प्रश्न सॉल्व्ह करत होते, तर हे 20 प्रश्न। पुढे जॉग्राफीत मुलं पैकीच्या पैकी घेत होते, म्हणजे 15 पैकी 15 घेत होते आधी, बघा ना तुम्ही 15 येत होते, पण 23 मध्ये काय झालं, याचं हे कमी झालं। कळालं का तुम्हाला? तर अशा पद्धतीने सब्जेक्ट वाइज वेटेज आहे मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील जे आहे तर तो घेऊ शकतात। आता 23 मध्ये काय मूलभूत बदल झाले ते मी वाटल्यास पुन्हा आपण एकदा जे आहे व्यवस्थित पद्धतीने हायलाइट करूया। बघा पॉलिटी मध्ये बदल झाला, पॉलिटीचे 5 प्रश्नांचं प्लस झालं, म्हणजे ते 15 प्रश्नांचं त्याचं वेटेज झालं। मेन कुठं लॉस झाला मित्रांनो, इतिहास आणि जॉग्राफीला लॉस झाला मित्रांनो, कारण की हे असे विषय होते ना की यांचं महत्त्व थोडं जास्त होतं, परंतु काय झालं इथं हे झालं मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इतिहास आणि जॉग्राफी असे विषय होते ना की तिथं मुलांना खूप चांगले मार्क पडत होते। भूगोलामध्ये मुलं पैकीच्या पैकी पाडत होते, पण यांचे 5 म्हणजे 10 जे गुण होते ना मित्रांनो, 10 प्रश्न ते कमी करून टाकण्यात आले आणि ते याच्यातले 5 पॉलिटीमध्ये टाकून दिले आणि याच्यातले 5 हे ऍप्टिट्यूड रिझनिंग मध्ये टाकून दिले। म्हणजेच काय, तर आता 23 पासून असा पॅटर्न तुमच्या समोर असणार आहे, ज्याच्यात पॉलिटीचे असतील 15 प्रश्न, इकॉनॉमीचे 15 प्रश्न,
चालू घडामोडीचे 15 प्रश्न, सायन्सचे 15 प्रश्न, पण ऍप्टिट्यूड रिझनिंग याचे किती असतील मात्र मित्रांनो 20 प्रश्न. इतिहास आणि भूगोल हे मार्क देणारे विषय मात्र आता 10 वर आलेले आहेत. म्हणजेच काय की तुम्हाला थोडी जास्त मेहनत आयोग आता थोडीशी जी आहे तर ते करायला लावत आहे. कळलं? आता आपल्याला पाहायचंय की कोणत्या विषयाला आपल्याला किती महत्व द्यायचं आणि प्रत्येक विषयाविषयी तुम्ही कशी स्ट्रॅटेजी आहे तर ते ठेवली पाहिजे आणि त्या विषयाचं महत्व काय. पहिले तर पैकीच्या पैकी गुण देणारे विषय, तर त्याच्यामध्ये भूगोल, इतिहास आणि राज्यशास्त्र हे जे विषय आहेत ना मित्रांनो, या विषयात तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकतात. भूगोलात तर आउट ऑफ मार्क घेणं एकदम सोपं असतं, भूगोलात तर मुलं घेतात दरवर्षी. इतिहासामध्ये देखील आता चांगले सोर्सेस उपलब्ध झालेले, तो एक विषय होऊन जातो. पॉलिटीचा मुलांचा चांगला अभ्यास असतोच, तर तिथं पण तुम्ही 15 पैकी 15 किंवा 14 मॅक्सिमम 14 वगैरे घेऊ शकतात, काही एवढं विशेष नाही. मग हे जे 3 विषय आहेत ना मित्रांनो बघा, हे 10 आणि हे 15, इथं तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जास्तीत जास्त गेन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण की हे थोडेसे सोपे विषय आहेत. पुढचं, तुम्हाला जर कट ऑफ पार करायचं असेल, तुम्हाला तर पार STI किंवा SR ASO इथपर्यंत जायचं असेल आणि तुम्हाला टॉप मोस्ट मध्ये जायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचे 3 जे विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण घेणं गरजेचं आहे, जिथं महाराष्ट्रातील बाकी मुलं जास्त गुण घेऊ शकत नाही, कारण की तिथं थोड्याशा मर्यादा येतात. याच्यामध्ये कोणता विषय मित्रांनो, सगळ्यात आधी जो पहिला विषय आहे तो म्हणजे ऍप्टिट्यूड रिझनिंगचा. ऍप्टिट्यूड रिझनिंगचा जो विषय आहे तर त्याला 20 गुण आहेत मित्रांनो. म्हणजे या 20 गुणांपैकी तुम्हाला 10 ते 15 गुण तर हमखास मिळालेच पाहिजे, 15 तर तुम्हाला मिळालेच पाहिजे. आता 20 पैकी 20 इथं मिळणं का शक्य होत नाही, कारण की टाइम लिमिट आहे ना मित्रांनो. 100 प्रश्न आहेत आणि 60 मिनिटं आहेत, म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 1 मिनिटापेक्षा कमी वेळ मिळतो, म्हणजे 0.33 सेकंद वगैरे असं काहीतरी कॅल्क्युलेशन येतं ते. मग त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड रिझनिंगचे प्रश्न एवढ्या कमी वेळात वाचून सॉल्व्ह करणं शक्य होत नाही, म्हणून याला पैकीच्या पैकी होऊ नाही शकत. पण चालू घडामोडी हा विषय ना, याच्यात जर तुम्ही चांगले रिसोर्सेस ठेवले, कुठून प्रश्न येतात, काय प्रश्न येतात, हे जर केलं इथं पण चांगले गुण मिळू शकतात. आणि सायन्स थोडासा अवघड विषय, म्हणजे मी म्हणतो कंबाईन मध्ये 2 असे विषय आहेत ना की जे खतरनाक त्रास देतात, ते म्हणजे हा एक आणि हा एक. म्हणजे याच्यात कधी कधी म्हणजे 7वी 8वी 9वी 10वीचे स्टेट बोर्डचे येतात काही प्रश्न येतात, पण निम्म्यावरून प्रश्न आता 11वी 12वीवर येतात आणि काही प्रश्न इतके डेंजर येतात की ते डायरेक्ट बाउंड्रीच्या पार जातात. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला नीट वगैरे या लेवलचा तो अभ्यास करावा लागेल, असे काही प्रश्न येतात. म्हणून सायन्समध्ये देखील तुम्ही पैकीच्या पैकी वगैरे गुण जे आहे तर ते घेण्याचा अट्टहास करू शकत नाही, पण यांच्यात जर तुम्ही जास्तीत जास्त गुण घेतले ना, नक्कीच तुम्हाला जो आहे तर तो फायदा होत राहील मित्रांनो. अर्थव्यवस्था असा आहे, थोडासा 50-50% टाईप आहे. कधी खूप चांगला येऊन लागतो, कधी काही येऊन जातात, तरी पण याच्यात 50% पेक्षा जास्त जर तुम्ही गुण घेतले, 15 पैकी 10च्या पुढे जेवढे काही गुण घेतले ना, तर ते नक्कीच मी म्हणतो एकदम चांगले असे गुण जे आहेत तुम्ही अर्थव्यवस्थेत घेतायत असं आपल्याला कळतं. तर हे सर्व आपण पाहिलं, सब्जेक्ट वाईज वेटेज पाहिलं, कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे, आणि जर तुम्हाला कंबाईन परीक्षा पास करायची असेल तर तुम्हाला कोणत्या विषयांवर अधिक लक्ष द्यावं लागेल, तर त्या विषय आहेत अंकगणित, चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान. तर हे 3 विषय आहेत ना मित्रांनो, यांच्यावर तुम्हाला विशेष जे आहेत तर ते ध्यान जे आहे तर ते द्यावं लागणार आहे. MPSC कंबाईन साठी आपले बॅचेस लॉन्च झालेले आहेत. त्याच्यामध्ये PSI फाउंडेशन बॅच आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात बॅचेस आहेत. या बॅचेसची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही या नंबरला कॉल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे किंवा तिथं नंबर दिलेला, तिथून देखील तुम्ही बॅचेस विषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ती जाणून घेऊ शकता. अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आमच्या टेलिग्राम ग्रुपला सर्व अपडेटसाठी तुम्ही जॉईन करून घ्या. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.